मला सांगितलंस चिडू नकोस आणि स्वतः काय केलंस? मग काय करणार? त्या सामंत काकांना बाबांचा विषय काढायची काही गरज नव्हती. अरे ठीक आहे, असतो कोणाचा स्वभाव असा. आता माझंच नाही का, बिझनेस मध्ये इतका लॉस झालाय तरी फिरतोय निर्लज्जासारखा. अरे काय बोलतोस तू? हे बघ 1.5 वर्ष झालंय या गोष्टीला, कोणाच्या लक्षातही नसेल. तू काय याचा विचार करतोस रोज? कोणी बोलून लक्षात आणून देत नसतं रे, नजरेतून बोलतात सगळे. दादा इनफ ना, हो विचार करूस त्याचा. तुला वाटतंय तसं काही नाहीये. तू उगाच रोज त्याचा विचार करतोस आणि स्वतःलाच त्रास करून घेतोस. प्लीज बाहेर पड यातनं. मॅडम आहेत का घरात? आहे ना. आज माझं काही खरं नाहीये. का? आज मी सॉलिड ओरडा खाणार आहे, कारण मी तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट ऑफिसमध्येच विसरून आलोय. व्हेरी गुड. म्हणजे आज तुझी आहे चांगलीच खरडपट्टी. आणि माझी तयारी आहे. ही बघ. अवनी, कशी आहे? मस्त. काय रे काका, इतक्या दिवस मला सोडून कुठे फिरायला गेला होतास? ए, फिरायला नव्हतो गेलो शाणे, कामासाठी गेलो होतो. मग तू मला काय नाही नेत फिरायला जाताना? बर, नेक्स्ट टाइम तुला नक्की घेऊन जाणार. तू म्हणशील तिथे जाऊ, पण त्याआधी मम्माला विचारावं लागेल. प्रॉमिस? प्रॉमिस. माझं गिफ्ट? तू दिल्लीवरून माझ्यासाठी गिफ्ट आणणार होतास ना? आणलंय की. मग दे ना. कुठे? अगं देतील ती. नाही काका, तू खोटं बोलतोय. तू नाही आणलंस माझ्यासाठी गिफ्ट. अगं मी अवनी, काकाने गिफ्ट आणलंय तो तुला उद्या देईल. उद्या नाही, मला आजच हवंय. बापरे बच्चा, आय एम व्हेरी सॉरी. मी ऑफिस मध्ये विसरलो गिफ्ट. कट्टी काका, तू नेहमी असंच करतो. डायरेक्ट कट्टी. हो. आणि मी नेहमी असं काही करत नाही. हा बर, गिफ्ट तर मी उद्या आणणारच होतो, पण आता मी विचार करत होतो की आईस्क्रीम आणूया, पण ते तुला नसेल हवं नाही का? नकोय मला. मग एखादी कार्टून फिल्म? तेही नाही बघायची आहे मला. हेही नाही? नाही. बापरे, एवढा राग आलाय कोणाला तरी? मग आता हे बैजू, तुला चॉकलेट आवडतं? तिला नाही, मला द्यायचं. का ग, आता का? घे. थँक्यू काका. चल वैजू मावशी, आपण खेळूया. अगं आता क्षितिज दादा आले, त्यांचं चहा पाण्याचं मला बघायला नको का? ठीक आहे, मी खेळायला जाते. अवनी, खूप लांब जाऊ नकोस. हो बाबा. मावशी, ही माणसं गार्गीच्या आयुष्यात मी येऊ देणार नाही. आणि समजा आलीच तर मी गार्गी आणि मृत्युंजय बंगल्याच्या मध्ये भिंतीसारखा उभा राहील. पण निलय, तुला हे सगळं शांतपणे करायला हवं. वाटतं तेवढं सोपं नाहीये. मावशी, हे सगळं सोपं आहे कठीण आहे मला माहित नाही, पण आता माझ्या डोळ्यासमोर एकच ध्येय आहे, गार्गीला सुरक्षित ठेवायचं. हो, पण यात एकही चूक होता कामा नये. आणि जे काही करशील मला सांगून करशील. हो मावशी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजपर्यंत तुम्ही जो काही अनुभव घेतलाय, गरजेचं नाहीये की पुन्हा तोच अनुभव तुम्हाला येईल. कारण तो बंगला वेगळ्या पद्धतीने काहीही करू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी तू सावध राहायला हवं. हो.
आणि गार्गीची काळजी घे. मला माहिती ती कितीही नाही म्हणत असली तरी तिच्या डोक्यात मृत्युंजय बंगल्याचे विचार चालूच असतात. मी बोलेन तिच्याशी, तिला जरा शांत होऊ दे. ठीक आहे मावशी, पण एक गोष्ट नक्की, मी जिवंत असेपर्यंत गार्गीला काही होणार नाही. मी गार्गीचं रक्षण करेन. गार्गीचं रक्षण? म्हणजे बघितलंस किती मस्तीखोर झाली आहे ती. अरे दादा लहान आहे ती, चालायचंच. अभ्यास करायला सांगितलं ना तर नाक फुगवून बसते ही मुलगी. दादा केवढूशी आहे ती, एवढूशा मुलीला कुठे आपण आता अभ्यासाचं प्रेशर द्यायचं. मोठी झाली की स्वतः करायला लागेल सगळं. लेट सी. दादा पाणी. थँक्यू. पैजू मावशी आणि वहिनीला सांग ना मी आलोय. किंवा थांब मीच सांग. मावशी, वहिनी, बाहेर गेलेत का? कुठे शॉपिंगला गेलेत? संगमनेर. दोघी संगमनेरला गेल्या. मृण्मयीकडे गेलेत? हे मग मला आधी सांगायचं ना. मी मृण्मयीसाठी सुद्धा एक गिफ्ट आणलंय, तेही पाठवलं असतं त्यांच्यासोबत. दादा दोघी बी अचानक आणि घाईघाईत गेले बघा. घाईघाईत का गेला? काय झालंय दादा? काही नाही. बैजू काय झालं? दादा ते मृण्मयीताईंचं पुन्हा तसंच झालं बघ. काय? वय किरण, काय झालंय नक्की? काय बोलत होतात तुम्ही? आणि गार्गीचे रक्षण करेन असं हा का म्हणाला? स्वाती, अगं शांत हो. मग काय झालंय ते सांग ना मला. निलय, तू तरी सांग, काय बोलत होतात तुम्ही? ते आणि गार्गीचं रक्षण करेन असं का म्हणालास तू? तिच्या जीवाला धोका आहे का? सांगा ना, काय झालंय नक्की? अरे बोला ना, का परीक्षा घेताय माझी? नाही नाही, मी आत्ताच्या आत्ता गार्गीला फोन करून बोलावून घेते. तिला अजिबात घरातून बाहेर सोडणार नाही मी. स्वाती, अगं तू समजते तसं काही नाहीये. मग सांग ना नक्की काय झालंय ते. काकू, तिचं रक्षण करायचं म्हणजे आम्ही जे काम करतो ना, म्हणजे भासाभासचं जे शूटिंग करतो त्यात कधी कधी रिस्क असते. आणि मला मावशींनी सांगितलं की मी सतत टेन्शन घेतात तिचं, त्यामुळे मी म्हटलं की मी तिचं रक्षण करेन. हो ना, आणि तू अर्धवटच ऐकलंस म्हणून तुझा गैरसमज झाला. काकू, अजिबात टेन्शन घेऊ नका तू. आणि स्वाती, आपण पूजा केली आहे ना, मग काळजीचं काहीच कारण नाही अगं. हो, बाय द वे, काका कधी येतील? ते रोज 5 वाजेपर्यंत येतात, पण आज थोडा उशीर होईल त्यांना, कारण ते गुरुजींकडे दक्षिणा द्यायला गेलेत. अच्छा, बरं मी निघतो मग. ठीक आहे. किरण, तू बस, मी चहा टाकते. ठीक आहे. हे पुन्हा कसं असं झालं? नीट काळजी घेत नव्हती का ती? नाही दादा, त्या काळजी घेत होत्या हो. तरी हे असं कसं? काहीच माहित नाही हो. हे यार दादा, मला एक फोन करायचा ना, मी गेलो असतो तिथे. अरे तू येणार आहेस हे मला माहित असतं तर मी तुला सांगितलं नसतं का?
बरं मग वहिनी आणि मावशी पोचलेत का तिथे नीट? हो पोचले. ऋणुमेची तब्येत कशी आहे आता? ठीक नाहीये, नाही सावरली अजून धक्क्यात. अहो कशी सावरेल? पुन्हा असं झालं म्हटल्यावर कोणत्या बी बाईला कसं वाटल हो? दादा तुम्हाला सांगते, सांच्याला जेव्हा फोन आला ना तेव्हा आईशी आणि वहिनीशी ते छान बोलले, आणि रात्री तो तसा फोन आला. मेजू मला प्लीज कॉफी दे ना. आणि आता हे काय चाललंय अरे सगळं? पुन्हा कसं झालंय? मला तर काहीच कळत नाहीये. हिंमतच होत नाही या सगळ्या गोष्टींना सामोरं द्यायची. आपण काही दिवस मृण्मयीला इथे घेऊन आलो तर? सध्या नको, तिला जरा सावरू दे, मग बघू. ठीक आहे. तू एक गोष्ट ऑब्झर्व केली आहेस का? कोणती? गेल्या वर्षभरात आपल्यावरती खूप संकट आली आहेत. बिझनेसमध्ये लॉस झाला, घर विकावं लागलं, ह्या भाड्याच्या घरात येऊन राहावं लागलं आपल्याला. श्रीमंती केली आपण, आणि आता हे मृण्मयीचं मला ना कळतच नाही हे सगळं काय काय घडतंय ते, आणि या सगळ्या गोष्टींना कसं सामोरं जाऊ. दादा तू नको काळजी कर, मी ह्या सगळ्यातनं पण मार्ग काढ. विश्वास ठेव बघ. किरण, निलय काय बोलला ग आणखी? काही नाही. असं कसं? बराच वेळ बोलत होतात तुम्ही, काहीतरी बोललाच असेल ना? काही नाही, तेच आईबद्दल बोलत होता. हो, तो खूप अस्वस्थ वाटत होता, एवढं नक्की. अगं गार्गी चिडली आहे ना त्याच्यावर, म्हणून त्याला खूप वाईट वाटलं. तेच सांगत होता तो. कळतंय ग मला, पण ती तर म्हणत होती की मी निलयशी आयुष्यात कधीच बोलणार नाही. अगं असं करून कसं चालेल? आता तूच सांग. हो ग, बरोबर आहे तुझं, पण तुला माहिती आहे ना, एकदा का तिने डोक्यात राग घालून घेतला की ती कुणाचंच ऐकत नाही. मी समजूत काढेन तिची. हो, तू खरंच बोल तिच्याशी, कारण निलय खूप चांगला मुलगा आहे. असा मुलगा शोधून सुद्धा सापडणार नाही गार्गीला. ती थोडी शांत झाली ना की मग आपण बोलूया. बघू. असंही निलय बाहेर गेलाय, तो परत आला की बोलू आपण. ठीक आहे. अरे, आज हे इतक्या लवकर कसे काय आले? भाऊजी काय झालं? अहो, काय तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात? भाऊजी काय झालं? सगळं नीट आहे ना? अति खूप मोठं अघटित घडलंय. अगं अवनी, दूध पिऊन घे बघू आधी. अगं ऐक ना अवनी. नकोय मला. अगं अवनी, नाही नको अगं ऐकतेस का? ए बघ, नकोय मला. थोडंसंच आहे, पिऊन घे. नकोय. अगं,
अवनी काय चाललंय? मला दूध नकोय काका. का नकोय? हे बघ, तू दूध नाही प्यायलीस ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही, चालेल? नाही चालणार. मग मलाही हे नाही चालणार. गपचूप सगळं दूध संपवायचंय, कळलं? बैजू, तिला डायनिंग टेबलवर बसून दूध प्यायला लाव, आणि नाही प्यायली तर मला सांग, मी बघतो तुझ्याकडे. चलवणी बघितलंस, काका पण रागावले ना दूध नाही पीत म्हणून. चल आधी दूध पिऊन घे. भाऊजी सांगा ना, काय झालंय? अहो पाणी घ्या. अहो काय झालंय सांगा ना. स्वाती, मी आपल्या जोशी गुरुजींकडे गेलो होतो, त्यांना दक्षिणा द्यायची होती म्हणून. हो मग? तिथे गेल्यावर मला कळलं की ते काल रात्री गेले. अगं काय? अहो पण असं कसं? तेच मलाही कळत नाहीये स्वाती. काल आपल्याकडनं गेले, रात्री फलाहार करायला बसले होते आणि अगं बसल्या जागीच गेले म्हणे. अहो पण असं अचानक कसं काय झालं? काल आपल्याकडून जाताना तर व्यवस्थित होते ते. हो स्वाती, मलाही नाही कळत आहे. किरण काय चाललंय ग हे? हे सगळं धक्कादायक. पण मला असं वाटतं की हा सगळा योगायोग असावा. पण मला कळत नाही की माणूस असा बसल्या जागी फळ खात असताना. अहो, हा योगायोग असू शकतो ना. अहो आपण एकदा जाऊन येऊया त्यांच्याकडे. स्वाती, या गोष्टीचा एवढा विचार करू नको. अगं पण तुम्ही जाऊन या, पण या गोष्टीचा एवढा विचार नको करू. झालेली गोष्ट तू बदलू शकणार आहेस का? नाही ना. मग मी येते. हा मावशी बोला. निलय, कुठे आहेस तू? मी ऑन द वे आहे, अजून पोचलो नाही घरी. मग लवकर घरी जा. काय झालं मावशी? बोला ना, काय झालं? निलय, ते पूजेला गुरुजी आले होते ना, ते गेले. काय? हो, हो पण कशामुळे? हे त्या मृत्युंजय बंगल्याचंच काम आहे. काय? हो,
तो मृत्यूंजय बंगला आता खूप खवळलाय. त्याच्यामुळेच हे झालं असलं. मावशी मग मी कुठेही जात नाही, मी थांबतो. नाही नाही, तू तसं करू नकोस. अहो पण ऐक माझं, मी तुला जिथे जायला सांगितलंय तिथे जा, नाहीतर तुझ्या जीवाला धोका आहे. ठीक. आणि निलय, काळजी घे स्वतःची. हो. ठेवते फोन.